फर्स्ट राईड आपल्याला भेटली. आपण गॅसच भरत होतो. 125 रुपयाचा गॅस, 137 रुपयाचा गॅस बसलाय. तर इथनं आपण ओलाकडनं आपल्याला राईड भेटली स्टेशनची. आपण होतो इथनं 3 किलोमीटर होता, म्हणजे नेहरू नगरला. सो म्हणलं बघू ॲक्सेप्ट करू, कॅन्सल झाली नाही तर जाऊ, नाही तर आपण पुढे पिंपरी सौदागरला निघू. तर कस्टमरचा कॉल आला, ठीक आहे म्हणलं येतोय. स्टेशनची आहे, 4 वाजले, 4 वाजून 10 मिनटं. तर कॉल झालाय, कॉल करून घ्यायचा. कॉल आला. काल मला एकाने कमेंट टाकली होती की लोकेशन व्यवस्थित दाखवत नाही. सो राईडला जायच्या आधी आपलं एक लोकेशन चेक करायचं, कस्टमरला कॉल करायचं आणि मग जायचं, म्हणजे कन्फर्म राहत नाही, कन्फर्म होतं. सो आता इथनं बघू किती वेळ लागतं. 25 मिनटं लागेल किंवा अर्धा तास लागेल हार्डली. तर बघूया. ओलाची सुरुवात तर झाली आपली. फर्स्ट राईड झाली आपली कंप्लीट. 211 रुपये कस्टमरचं बिल होतं. 193 आपल्याला दिलेत आणि इथं थांबले आपण फिरून. आता बघूया राईड कुठं पडते आपल्याला. 4:45 वाजून 40 मिनिटं झाली. आलोय आपण काशीद पार्क, म्हणजे पिंपरी सौदागरची स्टार्ट ब्रिजवरनं उतरला का थोडं जाऊन राईट मारायचं. ठीक आहे. 200 रुपये कस्टमरचे बिल झाले, पण आपल्याला पण काही जास्त दिले नाही. 100-150 वगैरे दिले असतील माझ्या हिशोबाने, कारण रेटच नव्हता. स्टेशनला बराच वेळ झाले थांबलो होतो. राईडच पडत होत्या, ते रेट नव्हता आणि आउटसाईड होत्या. ही जरा दिसली एरियाची, सो मी एक्सेप्ट केली. म्हणलं चला बघू आजूबाजू तरी पडून जाईल. आज थोड्याशा राईड आहेत पण रेट कमी आहेत. तर आता बघू इथनं आपल्याला एखादी व्यवस्थित राईड बघूया. आलोय आपण एअरपोर्टला. 204 रुपये आपल्याला दिले. ऑनलाईन पेमेंट होतं. उबेरच्या 600 कॅब आहेत पुढं. ओलाची एक जर व्यवस्थित राईड पडली तर घेऊ. काल पडली होती मला इथनं. आता बघूया. आज सगळेच रेट एकदम डाऊन आहेत, ओला उबेर असू द्या. ठीक आहे, बघूया त्यातले त्यात जी व्यवस्थित असेल ती राईड घेऊ. 6 किलोमीटरचा ड्रॉप होता. आपण एक्सेप्ट केली. आलोय कस्टमरच्या लोकेशनला, तर कस्टमरने कॉल नाही उचलला. इथं तच प्रॉब्लेम आहे की कस्टमर 2-2 कॅब बुक करतात. जी लवकर येईल ती आधी घेतात, नंतर फोन लागतच नव्हता. एंगेज 5 मिनिटं थांबण्याचं कॅन्सल केल्यानंतर पण आपल्याला कॅन्सलेशन चार्जेस भेटले नाही. आता इथं वेट करतोय. 1 तास वेस्ट गेलाय आज आणि रेट पण नाही येत. ठीक आहे, ते फोरेक्स मुळे आपल्याला थोडासा फायदा होतोय. $10 मी बुक केलेत, म्हणजे 870-890 रुपये आपण बुक केलेत. तर ते तरी बरं आहे, काहीतरी दुसरं नॉलेज आहे, त्यामुळे वेळ गेला नाही. काहीतरी अभ्यास करत बसलो आणि रेट दिसला आपल्याला. $10.25 आपण बुक केले. समजा 900 रुपये आपल्याला प्रॉफिट झाले. तर ठीक आहे, असं नाही तसं. आता इथं वेट करतोय, बघूया राईड पडायला किती वेळ लागते. तर आपल्याला जी धानोरीपासून जी राईड भेटली होती चिंचवडची, त्याच्यात कस्टमरने लोकेशन चुकीचं टाकलं होतं. पण आता आपण मला तेवढं ते ना ऑलरेडी संगमवाडीची एक राईड आली होती ऍडव्हान्स मध्ये, तर मी एक्सेप्ट केली. आणि कस्टमर म्हणलं मला दुसरीकडे. म्हणलं नाही सर, मला ऑलरेडी मी बुक केले, कारण रेटिंग खराब होईल कॅन्सल जर केलं तर. ते तिथं उतरले. 316 रुपये त्यांचं बिल झालं. तिथनं आपल्याला ऍडव्हान्स राईड होती संगमवाडी. रुबी हॉलपासून पुढे आलं की ते माणिकचंदचं आयकॉनचं ऑफिस आहे आयटीचं, तिथं कस्टमरला सोडलंय. आता इथं आपण कुठेतरी नाश्ता करू, कारण भूक लागली आहे जाम. 9:15 झालेत. 103 किलोमीटर गाडी चालली आणि 1100 रुपयाचं अर्निंग झाले. आणि आपण एक ट्रेड आणखीन एक केलाय तिथं. आपण जिथं धानोरीला थांबलो तिथं ऑलरेडी एक मी $10 बुक केले होते. आणि तिथं मला आणखीन एक संधी दिसली का माझा सेटअप बसला. माझं कसं असतं, जोपर्यंत माझा सेटअप बसत नाही तोपर्यंत मी ट्रेड करत नाही. आणि सध्या गोल्डमध्ये व्हॉलेटिलिटी जास्त आहे, त्यामुळं तिथं मला ट्रेड भेटला. अगेन मी आणखीन एक एंट्री घेतली आणि $8-8.25 तिथं बुक केले. तर टॅक्स वगैरे कटून मला $17 काहीतरी भेटले. तर 87 विड्रॉल असतं, तर 1480 रुपये तिकडनं राहिलेत मला ट्रेडमधनं. आणि हे पकडून चला 1000 रुपये, हे 1020 पकडू आपण, म्हणजे राऊंड अमाऊंट 15 आणि 7 2200 रुपयाचं आपलं काम झालंय. गाडी चालली 103, टाइम झालाय 8 वाजून 44 मिनिटं. तर आता इथं मला फ्रेश पण व्हायचंय. बघूया, एक आता पकडून चला अर्धा तास आपला इथं जाणार आहे आता, कारण ते रुटीन मधलंच वर्क आहे. असं नाही की ते आपण एक्स्ट्रा फिरतोय कुठं. आपण कंपनीत जरी काम केलं तरी फ्रेश व्हायला, नाश्ता करायला टाइम असतो. तसाच इथं पण करूया. बघू, इथं आपण प्लॅटफॉर्म नंबर 6च्या मागे ज्या मावशी असतात नाश्ता करायला, त्यांच्याकडे नाश्ता करू आणि पुढं मग बघूया कुठं जातोय. आलोय आपण स्टेशनला, नाश्ता केला, फ्रेश झालो आणि इथं थांबलो येऊन. आता बघतो कॅब किती आहेत. कॅब काही जास्त नाहीत वाटतं, पण पलीकडच्या साईडला गर्दी आहे, जायला वेळ लागेल जर ट्रिप पडली तर. ठीक आहे,
आपण आता हिशोब केला, $17.56 आपलं फोरेक्स आणि 1107 रुपयाचं आपलं ओला उबेरचं काम झालंय. तर 2610 रुपये काहीतरी पकडा, 2600 रुपयाचं आपलं काम झालंय टोटल सकाळपासून. तर 2600 रुपये मी काम केलंय. त्याच्यातलं सीएनजी वगैरे पकडा 400 रुपयाचं सीएनजी जरी गेला तरी 2200 रुपयाचं आपलं काम झालंय, 2200 रुपयाचं प्रॉफिट. तर बघू आणखी किती काम करता येते आपल्याला दिवसभरात. स्टेशनच्या आउटगेटच्या इथं लेमन ट्री जे हॉटेल आहे तिथनं आपल्याला एम्पायर इस्टेट चिंचवड हायवेला जे आहे बिग बाजारच्या अलीकडं अपोजिटच्या साईडला रोडच्या पलीकडं तिथली राईड होती. 285 दाखवलं, 291 का 285 काहीतरी दाखवलं होतं, 19 किलोमीटरचे. तर आपण वळून आपण कस्टमरला कॉल केला आणि घेतलं, सोडलं आत्ताच कस्टमरला. तर 277 काहीतरी वरती पैसे आपल्याला भेटलेत. तर 423 रुपयाचं काम आपलं झाले उबेरचं 2 ट्रिपमध्ये आणि 955 रुपयाचं काम झालंय आपलं ओलाचं. रॅपिडो आज काय झालं नाही. आणि फोरेक्सचं जे आहे आपलं त्याच्यामध्ये 1522 रुपयाचं काम झालंय. तर टोटल जर केली तर 2900 रुपयाचं काम झालेलं आहे आपलं. आता यामध्ये प्रॉफिट जास्त आहे आपलं, कारण ओला उबेर तर आज 12 रुपये प्रमाणे 11 रुपये प्रमाणेच आपण रेट चालवलाय, कारण सकाळी एअरपोर्टला आपल्याला 1 तास वेस्ट गेलाय. सो नशीब हे आज इकडं मार्केटमध्ये आपण नॉलेज असल्यामुळं इकडं आपलं सर्वाई केलं, आपण 1,500चं प्रॉफिट इकडे जनरेट केले. म्हणजे ते पण त्याच वेळेमध्ये झालं ना, 8 तासामध्ये. मी माझ्या बाबतीतलं सांगतोय. तर 2900 रुपयाचं आपलं आज काम झाले आणि सीएनजी अर्धी टाकी. तर आता बघू पुढे जातोय आपण, सीएनजी भरू आणि मित्राकडे जायचंय मला एका इन रूट मध्ये आहे. आणि उद्या आपल्याला गाडी सर्व्हिसिंग टाकायची. ऑलरेडी 1.5-2 हजार किलोमीटर जास्त झालेत. तर उद्या सॅटरडे पण आहे, आपला वीकली ऑफ असतो. जर करतोय तर करल, नाही तर गाडी सर्व्हिसिंग टाकून देईन. एक मी उद्या रिझर्वेशन घेतलेली आहे 6:30ची एअरपोर्टची, 370 रुपयाची. मग असं करतो, सकाळी आपलं सकाळपर्यंत काम करतो, आपलं एअरपोर्टची राईड ती पूर्ण करतो. तिकडनं जी राईड घेऊन येईल त्याच्यानंतर गाडी सर्व्हिसिंग टाकून देईन. तोपर्यंत 6:30ची म्हणलं 7:30-8:30 पर्यंत गॅरेज पण उघडतं. मग आपलं गाडी सर्व्हिसिंग टाकली की पुढं मग ऑफ घेऊया, असं काहीतरी करूया. म्हणजे आजचा जो आपला बॅकलॉग राहिलाय तो आपण उद्या कम्प्लीट करून घेऊ. उद्या कमीत कमी 800-1000 रुपयाचं काम होईल. तर मग आजचा दिवस जो आपण हाफ डे किंवा घेतोयच आपण, आता केलेच काम. 1400 म्हणल्यावर 400 रुपयाचा गॅस गेला तरी 1000 रुपये आपल्याला प्रॉफिट राहिले आणि 1,500 तिकडनं 2400 रुपयाचं प्रॉफिट आज जनरेट केले आपण. हरकत नाही. बघा, स्मार्ट मध्ये वर्क केलं तर काम होतं.